आता मोदी कौल संपलेला, आता जनतेचा कौल आता यायला सुरुवात आहे। मतदाराला गुळे देऊन जो राजकारण करतो त्याला लोक घरी बसवतात। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आहे। आज मतमोजणी होती आणि त्यापूर्वी ते घरातून निघाले आणि इथून ते कसबा गणपती आणि लाल महलचं आता दर्शन घ्यायला जाणार आहेत। आपल्यासोबत रवी भाऊ धंगेकर आहेत। भाव, कसा प्रतिसाद होता? आज मतमोजणी आहे, लाडू पेढेची तयारी केली आहे का? ह्याच्यामध्ये पुणेकरांनी ही तयारी केली, पुणेकरांनी दिवाळी साजरी करणार आहेत आणि आजचा विजय हा पुणेकरांचा विजय असेल। आपण जर बघितलं तर लोकांचा प्रतिसाद, तुम्ही हात उंचवून सगळ्यांना अभिवादन करताय, लोकांचा प्रतिसाद तुमच्या सोबत आहे का? माझ्याबरोबर आहे। तुमच्या बाबतीमध्ये आज बॅनर देखील झळकवण्यात आले होते। मुरलीधर मोहोळ यांच्याकडून बॅनर लावण्यात आलेले आहे। साहेब नमस्ते। विजयापूर्वीच बॅनर देखील लावण्यात आले। त्याच्यामध्ये निवडणुकीचा निकाल आता चालू होणार आहे, पुणेकरांचा कौल येणार आहे, जनतेचा कौल येणार आहे। हा अंदाज कौल आता संपलेला, आता मोदी कौल संपलेला, आता जनतेचा कौल आता यायला सुरुवात होईल। काय वाटतंय, कुठून सुरुवात होईल? कुठून तुमची मतदानाची जी काय, कुठून जास्त तुम्हाला मतदान मिळू शकतं? कुठून तुम्हाला कोथरूडमध्ये मला लीड जो मतदान होईल ते आश्चर्यजनक होईल। कोथरूडमधून जर आपण बघितलं तर अनेक जर या ठिकाणी नागरिकांकडून त्यांना भेट घेतली जाते। भाऊ, लोकांचा प्रतिसाद तुमच्या बाजूने आहे, तुम्हाला येऊन शुभेच्छा देता येते, तुम्हाला येऊन शुभेच्छा देता येते, नेमकं विश्वास वाटतं आता या सगळ्यात? मी 30 वर्ष कुटुंब म्हणून या परिसरात काम केलं, पुणे शहरात केलं, त्यामुळे मी कुटुंबातलाच माणूस आहे, त्यांची ध्येयधारणा झालेली, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद 30 वर्ष माझ्याबरोबर आहे। नेत्यांकडून तुमच्यावर खूप आरोप केले जातात, जादूच्या बाबतीमध्ये, बंगाली जादूच्या बाबतीमध्ये आरोप केले जातात, काय नेमकं यांचं कुठं ऐकताय? शुभेच्छा जो काय आहे ते अभिवादन जिजाऊंचं या ठिकाणी केलं जात आहे। पण आपण जर बघितलं तर आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, कशी भावना आहे, काय नेमकं या ठिकाणी? ह्या भागातून मी 25 वर्ष नगरसेवक म्हणून काम करतो। ज्या जिजामातेने सोन्याचा नांगर फिरून ह्या पुण्याची सुरुवात केली, आज त्या पुण्यभूमीमध्ये मी नगरसेवक आहे, हा मला जास्त गर्व आहे। कारण छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत आणि जिथून त्यांचं वाचत होतं तिथलाच मी नगरसेवक असल्यामुळं ही ऊर्जा मायाबरोबर कायम आहे आणि ती ऊर्जा आता मला कायम शेवटपर्यंत ही ऊर्जा मायाबरोबर राहणार। सगळीकडे जर आपण बघितलं तर लाडू असेल, पेढे असतील, ती तयार करण्याची तयारी सुरू आहे। तुमची तशी काय तयारी आहे का? तुमच्या कार्यकर्त्यांकडून काय करण्यात येते का? नाही, लोकशाहीमध्ये मतदाराला गुळे देऊन जो राजकारण करतो त्याला लोक घरी बसवतात। तो 12-1 वाजेपर्यंत स्पष्ट होईल, स्पष्ट झाल्यानंतर तुम्हाला गुलाल पुणेकर खेळताना दिसते। आज पुणेकरांचा तर हे होते रवींद्र धंगेकर, त्यांनी विजयाचा जो काय आहे तो विश्वास व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सचिन हंसाटेसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, पुणे।